नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या हळदीच्या पिकावरती आलो होतो। भरपूर शेतकरी जे विचारत होते की शेंग बनण्यासाठी काय दिलं गेलं पाहिजे। आपण जर कधी हा प्लॉट बघितला तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाहीये, पण याच्यामध्ये कंदाची साईज म्हणजे शेंग कशी बनलेली ते तुम्हाला दाखवतो। प्रामुख्याने आम्ही एक कंद काढला होता। आता जर का तुम्ही बघितली साईज आणि ही मधली साईज, आपण जर कधी जवळून बघितली हळदीची साईज तर साईज बघू शकता। आम्ही भरपूरशा शेंगा बघितल्या पण जाडीमध्ये अशी शेंग नाही राहत, जाडी कमी असते। तर आपण याला काय काय दिलं होतं तर सविस्तर आज आपण इथं सांगणार आहोत। आपण जवळून बघू शकता कांदाची साईज इथला हा इथून तुटलेला होता। जर का तुम्ही ही शेंग बघितली तर जबरदस्तरित्या इथं हा शेंग बनलेली आहे आणि याचे रिझल्टही अतिशय सुंदर आलेले। तर याचं प्रमुख कारण म्हणजे आपण याला सम्राटचे 2 राऊंड गेले होते, त्यानंतर पोटॅश 50 दिलं होतं फुगवणीसाठी। तर फुगवण बघू शकता आपण कशी फुगवण झालेली याची, जबरदस्त जाड बनलेली शेंग। कधी बघितली आपण पूर्ण ही शेंग बघितली तर कुठलीही शेंग तुम्ही बघू शकता अत्यंत फुगलेली, ते कट होत आहे आणि तुटतंय आपल्याकडनं। ही शेंग आपण बघू शकता वजनही जबरदस्तरित्या बनलेलं आहे। तर तुम्हाला काय करायचं, जर कधी तुमचा प्लॉट वरती फायदा नाहीये, तुम्हाला काही पाला विकायचा नाही, तुम्हाला जर कधी कंद म्हणजे हे जी शेंग आहे ही जर कधी जास्त फुगली तर नक्कीच तुमचं उत्पन्न वाढेल। आपण याच्यासाठी पोटॅश 50 आता देऊ शकता, सम्राटचे राऊंड करू शकता। इथून पुढेच हळद पिकामध्ये महत्वाचं जे असतं शेंग फुगवणीसाठी तर काम आता करणं गरजेचं आहे। भरपूरशा शेतकऱ्यांना आम्ही ऑनलाईन ऑर्डर दिलेल्या होत्या। ज्या शेतकऱ्यांना पाहिजे त्यांना तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। तुम्ही बघू शकता हळदीची साईज कशी बनलेली आहे, पूर्ण कंद इथं आहे। पुन्हा एकदा बघू शकता जबरदस्तरित्या इथं कंद बनलेला आहे। ज्या शेतकऱ्यांना वापरायचं ते नक्कीच कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांना पार्सल पाठवू शकतो।